आणि यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्य निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। येत्या 15 ते 20 डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम हा जाहीर केला जाऊ शकतो। त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक ही जाहीर होऊ शकते। राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ही ओलांडली गेली आहे। त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक ही आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये आज राज्य निवडणूक आयोगानं 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने घेतलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित असतील, तर 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती। यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।